आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पोलिसांकडून होत आहे। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। पण सिकंदरच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। एकीकडे कुस्तीत मिळालेले यश आणि दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे। सिकंदर शेख हा सध्या मुल्लापूर गरीबदास येथे सराव करीत आहे। सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळगावचा कुस्तीपटू आहे, ज्याने कुस्तीच्या जगात विशेष स्थान निर्माण केले। हमालाचा मुलगा असलेल्या सिकंदर शेखने 2024 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून इतिहास रचला होता। पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अंतिम लढतीत पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदर शेख चर्चेत आला होता। या निर्णयावर सोशल मीडियावर मोठे ट्रोलिंग झाले होते आणि त्याला जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख मिळाली होती। या वादानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी 2024 स्पर्धेची मानाची गदा पटकावली होती। दरम्यान राजस्थान पोलिसांनी पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणारा रॅकेटचा पर्दाफाश करत 4 जणांना अटक केली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा देखील समावेश आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 1,99,000 रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुले, काडतुसे, स्कॉर्पिओ गाडी आणि XUV गाडी जप्त केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित हे आरोपी आहेत। आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। यात 3 जण गुन्हेगारी क्षेत्रातील आहेत, तर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सिकंदर शेख याचा समावेश आहे।